नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. काळा जादू आणि भयावह कर्मकांडाच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडण्याचा दावा करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी एका महिलेसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 9 डिसेंबर रोजी आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरोली खुर्द परिसरात घडली असून रविवारी या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरी गोसावी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार आरोपी लोकांना आपणाकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करत होते. आम्ही विशेष विधी करून आकाशातून पैसे पाडू शकतो असे सांगून ते नागरिकांना आकर्षित करत होते. या विधीमध्ये सहभागी झाल्यास एका रात्रीत श्रीमंत होता येईल असे खोटे आश्वासन देण्यात येत होते. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी नागरिकांच्या आर्थिक अडचणींचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेतला. लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांना घाबरवण्यासाठी तंत्रविद्या आणि अघोरी पद्धतींचा वापर करण्यात आला. या कर्मकांडामुळे पैसे मिळतील असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला होता. तपासात असेही समोर आले आहे की एका आरोपीने या तथाकथित धार्मिक विधींसाठी आपले घर उपलब्ध करून दिले होते. याच ठिकाणी हे सर्व प्रकार केले जात होते. पोलिसांचा संशय आहे की अनेक नागरिकांना या प्रकारातून फसवण्यात आले असावे. मात्र नेमकी किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मानवी बलिदान प्रतिबंधक आणि निर्मूलन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून पुढे तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अशा अंधश्रद्धा आणि खोट्या दाव्यांना बळी पडू नये असे आवाहन केले आहे. पैशांचा पाऊस, चमत्कार किंवा अलौकिक शक्तींचे दावे करणाऱ्यांच्या विरोधात त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी असेही सांगण्यात आले आहे. आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाने तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत प्रवेश करत खेड तालुक्यात चिंबळी या ठिकाणी एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणात तडीपार आरोपीवर निगराणी ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. फारुख सत्तार शेख वय वर्ष 25, राहणार बालाजीनगर भोसरी असे या आरोपीचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला 8 एप्रिल 2024 रोजी पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले होते. तो MIDC भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर झोपडपट्टीत वास्तव्यास होता. सध्या तो आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी फाटा परिसरात राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तडीपार आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी दत्तक योजना राबवली जाते. त्यानुसार आरोपी फारुख शेख याची जबाबदारी MIDC भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार भागवत शेख यांच्याकडे देण्यात आली होती. संबंधित अंमलदारावर आरोपीचे लोकेशन तपासणे आणि तडीपारी आदेशाचे पालन होत आहे की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तपासात असे आढळून आले की आरोपी गेल्या 2 महिन्यांपासून तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करत होता. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास त्याने एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने 6 दिवसांनंतर आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच तडीपार आरोपीवर आवश्यक ती निगराणी न ठेवल्याबद्दल पोलीस अंमलदार भागवत शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत 1 जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत 307 गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. याच कालावधीत तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत प्रवेश केलेल्या 459 आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे तडीपारीनंतर गुन्हेगार बिनधास्त हद्दीत येत असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांच्या जोड व्यवसायावर घाला घालणाऱ्या दुभत्या जनावरांच्या चोरी करणाऱ्या सराईत टोळीला अटक करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत 5 गुन्हे उघडकीस आले असून 5 दुभती जनावरे आणि चोरीसाठी वापरलेले पिकअप वाहन असा एकूण 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. उत्तर पुणे जिल्ह्यातील या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्थापन केले. तपासादरम्यान सुमारे 120 किलोमीटरपर्यंत CCTV फुटेज तपासण्यात आले. तसेच चोरीतील वाहन माळशेज घाटाकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी खुचीगावच्या जंगल परिसरात सापळा रचून नरेश भाऊ मोरे वय वर्ष 39, राहणार कळवड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे व सूरज अशोक पारधी वय वर्ष 19 यांना म्हैस विक्रीस नेत असताना अटक करण्यात आली. आरोपींकडून 5 म्हशी व पिकअप वाहन क्रमांक MH05 DK 2761 हे वाहन जप्त करण्यात आले. आरोपी नरेश मोरे याच्यावर यापूर्वीही जनावर चोरीचे एकूण 9 गुन्हे दाखल असून दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दुभती जनावरे परत मिळाल्याने खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित वाहनांमधून अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर तपासणी नाका उभारला. तपासणी दरम्यान 2 कार थांबून पाहणी केली असता त्यामध्ये गांजाची पोती आढळून आली. यासोबतच रोख रक्कम आणि काही मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत या तस्करीचे धागेदोरे थेट ओरिसा राज्याशी जोडले असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हा गांजा ओरिसा येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी नूर मोहम्मद शिराउद्दीन शेख वय 29 राहणार चिखली, मोहिउद्दीन लियाकत कुरेशी वय 30 राहणार चिंचवड, आयेशा नूर मोहम्मद शेख आणि आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या कुमार विशाल आणि रुपेश मुळूक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या कारवाईत गांजा, 2 कार आणि इतर साहित्याचा मोठा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांनी दिली. अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या टोळीचा हा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या तस्करीमागे आणखी कोण सहभागी आहेत याचा तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आंबोली परिसरातील सातकरवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता किशोर महाराज बांगर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सप्ताह निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 110 ज्येष्ठ नागरिकांना चष्मे वाटपासह 335 जणांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. या शिबिरप्रसंगी आमदार बाबाजी काळे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तर चाकण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या मनीषा सुरेश भाऊ गोरे यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. खेड पंचायत समिती आवारातील निवासस्थानालगत झाडांवर पतंगाच्या दोऱ्यामध्ये घारीचे पंख अडकून जायबंदी झालेल्या पक्ष्याची सुटका प्राथमिक शिक्षकांनी आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी केली. शासनाने नायलॉन मांजावर कडक निर्बंध नुकतेच जारी केले असले तरी या नायलॉन मांजामुळे माणसांसह उडणाऱ्या पक्ष्यांवर मोठे संकट येत असल्याचे अशा घटनांमधून दिसून येत आहे. केवळे येथील गेली 5-6 दशकापासून वापरात असलेल्या बंधाटे वस्तीवर जाणारा रस्ता शेतकऱ्याने स्वमालकी जमिनीतून जात असल्याच्या कारणावरून जेसीबीच्या सहाय्याने तो खोदून अडवला. या वस्तीवरील 10 कुटुंबांचे दळणवळण थांबल्याने रस्ता खुला करून देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली. या भागातील शालेय मुलांच्या शाळेत येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित शेतकरी शेती पिकांना पाणी भरत असताना या नियमित रस्त्यावर पाणी सोडत असल्याचा आरोप होत आहे. हा रस्ता तहसीलदार यांनी पाहणी करून रस्ता खुला करावा, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर शालेय मुलांसह आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील रासे फाटा येथून 13 वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. गुलाम मुस्तफा वय वर्ष 13 असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी अब्दुल कलीम मोबिन शाह वय वर्ष 27 राहणार रासेगाव असं यांनी उत्तर चाकण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. वॉशिंग सेंटरवर झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी वॉशिंग सेंटरवर येऊन कोयता हातात नाचवत कोयता आणि दगडविटांनी हल्ला केला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पंकज धाडगे राहणार धाडगेमळा खराबवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय शिंदे, सार्थक नाईकरे, निलेश गवारी सर्वजण राहणार राणूबाई मळा आणि घोरपडे नामक इसम यांच्यावर गंभीर मारहाण प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 14 वर्ष अल्पवयीन मुलीचे कडाचीवाडी येथील राहत्या घरातून अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कडाचीवाडी येथे सध्या राहत असलेले आणि मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील असलेले तिचे 39 वर्षीय वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित 14 वर्षीय मुलगी संस्कृती हिचे कडाचीवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पाठीमागील राहत्या घरातून अपहरण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. वाहन उद्योगाची पंढरी असं लौकिक असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीला समस्यांचं ग्रहण लागलंय. गुन्हेगारी, अवैध धंदे, वाहतूक कोंडी, शहरी सूज आलेली गावं, पायाभूत सुविधांचा अभाव, विस्कळीत वीज आणि पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांनी उद्योजक आणि कामगार आता त्रस्त झालेत. औद्योगिकीकरणाच्या वारात लोकसंख्या झपाट्यानं वाढून शहरी सूज आलेल्या चाकण पंचक्रोशीत आता बाल गुन्हेगारी हा सर्वात चिंतेचा विषय बनलाय.
चाकण औद्योगिक भागातील अनेक गावात बालगुन्हेगारी आता वाढत चालली आहे. राज्याच्या विविध भागातून रोजगाराच्या निमित्तानं आलेल्या दाम्पत्याची ही अल्पवयीन मुले या भागासाठी अक्षरशः डोकेदुखी ठरतात. 15 ते 16 वर्षांच्या मुलांमध्ये गुन्हेगारीचं आकर्षण कमालीचं वाढत चाललंय. सर्रास घडणाऱ्या घटनांमधून बालगुन्हेगारीचा विषय आता चव्हाट्यावर आलाय. गेल्या काही वर्षांमध्ये चाकण शहरात बालगुन्हेगारीची समस्या वाढल्याचं चाकण पोलिसात दाखल असलेल्या निरनिराळ्या गुन्ह्यांनी स्पष्ट झालंय. विविध प्रलोभनांमुळे अल्पवयातच मुलांना गुन्हेगारी वाटेवर जाण्याची इच्छा होतीये, तर दुसरीकडे काही पालकांच्या दुर्लक्षामुळे शाळकरी मुलांवर चांगल्या संस्कारांचा अभाव निर्माण होऊन ते लहान वयातच गुन्हेगारी कृत्याकडे आकर्षित होतात. गुन्हेगारीच्या आकर्षणातून अनेक 15 ते 20 वर्ष वयोगटातील युवक शिक्षण सोडून गुन्हेगारीच्या विळख्यात आणि व्यसनांच्या आहारी गेल्याचं विदारक चित्र आहे. अनेक विद्यार्थी देशातील मुले खून सब्बाजीतून रक्तरंजित हाणामाऱ्या करताना पुढचा विचार मात्र अजिबात करत नाही आणि पुढे हीच गुन्हेगारी त्यांचं आयुष्य संपुष्टात आणते. कोयता आणि पिस्तुले अशी घटक हत्यार अक्षरशः खेळण्याप्रमाणे गुन्ह्यांमध्ये वापरली जात असून ही बाब पोलिसांसह या भागातील सामान्य जनतेसाठी सुद्धा चिंतेची ठरते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे चाकण शहराध्यक्ष आणि चाकणचे माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. नुकत्याच झालेल्या चाकण नगर परिषद निवडणुकीत पक्षाचे अनेक उमेदवार पडले. याचीच नैतिक जबाबदारी स्वीकारत हा राजीनामा दिल्याचं घोगरे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास म्हणजे जलदगती प्रवास हे सर्वश्रुत असताना याच एक्सप्रेस मार्गावर लोणावळा ते खंडाळा दरम्यान सायंकाळच्या वेळी घाटात वाहतूक कोंडीत कित्येक तास अडकून पडावे लागत असल्याचा अनुभव प्रवासी घेत आहेत. खंडाळा लोणावळा घाटात सोमवारी 29 डिसेंबर 2025 रोजी देखील सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिकचा ना ताळ होता ना मेळ. वाहतूक कोंडीत अडकल्याने 2-2.5 तासांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ लागला. त्यामुळे जलद प्रवासासाठी एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या नशिबी आला तो फक्त मनस्ताप. या मार्गावर एक ट्रेलर घाटात बंद पडल्याने शेकडो वाहनांना हा मनस्ताप सहन करावा लागला. या घटना नित्याच्या झाल्यात. पोलिसांनी अखेर पुण्याहून मुंबईला जाणारी वाहने थांबवून मुंबईकडून येणारी वाहने रस्त्याच्या दोन्ही लेनवरून सोडली. मात्र तोपर्यंत मुंबईकडे निघालेल्या वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा मोठा फटका मागील दिवसांपासून सातत्याने सायंकाळच्या वेळी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर बसत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.